2003 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये जो क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला होता, त्याच्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनल मध्ये होते आणि ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून तो वर्ल्ड कप जिंकलेला होता. त्यावेळी मी 4थी मध्ये होतो आणि तेव्हापासूनच क्रिकेट पाहण्याची गोडी लागलेली होती. म्हणजे क्रिकेट हा खूप जीवापाड आवडीचा विषय बनलेला होता. आणि मग तेव्हापासून ना क्रिकेटमधल्या सगळ्या गोष्टी बघायच्या, खेळायच्या, वाचायच्या, पेपरमध्ये आलेले कटिंग्स चिटकवून ठेवायचे, बॅट्स विकत घ्यायच्या, हे सगळं काही चालू होतं. आणि त्या काळामध्ये सचिन हा आमचा सगळ्यात आवडता व्यक्ती होता. म्हणजे सगळ्यात आवडता खेळाडू अख्ख्या भारताचा, जगाचा कोण होता तर सचिन तेंडुलकर. तर बऱ्याच लोकांकडून आम्हाला असंही ऐकायला मिळायचं की सचिन हा जरी जबरदस्त खेळाडू असेल, पण त्याच्यापेक्षा एक जबरदस्त खेळाडू होता, पण तो आता संघात नाहीये. त्याचं नाव आहे विनोद कांबळे. बऱ्याच लोकांकडून हे आम्हाला ऐकायला मिळायचं की विनोद कांबळे लय भारी खेळायचा, लय भारी खेळायचा. पण आम्ही त्याची काही लाईव्ह बॅटिंग पाहिली नव्हती, त्यामुळे विनोद कांबळे बद्दल इतकं काही आम्हाला माहिती नव्हतं. पण जसं मोठे व्हायला लागलो त्यानंतर मग पेपरमध्ये आम्ही वाचायचो, रणजीच्या टीममध्ये विनोद कांबळे मुंबईच्या टीममध्ये असायचा रणजीच्या, तर तिकडे तो चांगली बॅटिंग वगैरे करायचा. पण त्याच्या पर्सनल वागणुकीमुळे असेल किंवा पॉलिटिक्सही झाला असेल कदाचित त्याच्यासोबत, तर तो संघामध्ये परत येऊ शकला नाही इंडियाच्या. पण त्याचे रेकॉर्ड्स मात्र तगडे होते. दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे हे विद्यार्थी होते, सचिन आणि विनोद. विनोद कांबळे यांच्याबद्दल आज मी यासाठी बोलतोय कारण विनोद कांबळे यांची कारकीर्द खूप कॉन्ट्रोवर्शियल राहिलेली आहे आणि ऑफ द फील्ड, ऑन द फील्ड दोन्ही गोष्टी थोड्या कॉन्ट्रोवर्सीज मध्ये तो फसल्यामुळे विनोद कांबळेला संघाबाहेरचा रस्ता मिळाला आणि तो परत येऊ शकला नाही. आणि त्याच्यानंतरची सध्याची कंडिशन तर तुम्ही पाहिलीच की त्याचं सध्याचं जीवन कसं झालंय. तर 1-1.5 वर्षापूर्वी रमाकांत आचरेकर सरांच्या मेमरीमध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि तिकडे सगळी टीम होती, त्यांचे सगळे शिष्य होते, सचिन आणि विनोद कांबळे पण होते. आणि विनोद कांबळेला तिकडे ज्यावेळी स्टेजवर आणलं आणि त्याने मग सचिनचा जो हात पकडला आणि त्यानंतर जे काही झालं ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर विनोद कांबळेची सध्याची अवस्था बघवत नाहीये. मग त्याला बऱ्याच लोकांनी हेल्प पण केली. काल मी एक व्हिडिओ पाहिला, दिनशॉ आईस्क्रीम जी कंपनी आहे त्या दिनशॉ आईस्क्रीमने सध्या विनोद कांबळेला त्यांच्या ऍड मध्ये घेतलेलं आहे आणि हे बघून मला खूप भारी वाटलं. कारण ते कोणीही मोठा ब्रँड अँबॅसिडर घेऊ शकले असते, पण विनोद कांबळे यांना त्यांनी पिक केलं आणि त्यांच्यासोबत त्यांनी ऍड बनवली. ती ऍड तुम्ही नक्की पहा. आणि मला खूप भारी वाटलं की काहीतरी हेल्प त्यांच्याकडून ते विनोद कांबळेला करतायत. ऑफ द फील्ड आणि ऑन द फील्ड कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे पुढच्या जनरेशनसाठी एकच व्यक्ती सांगू शकतो, जो त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी करून अयशस्वी झालाय. आणि विनोद कांबळे हे बेस्ट करू शकतो. सो होप सो विनोद कांबळे इन फ्युचरमध्ये काहीतरी चांगला करताना दिसू दे, त्याच अपेक्षा आहे. तुमच्याही काही आठवणी असतील विनोद कांबळेशी रिलेटेड तर नक्की ना कमेंट